हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, येथे ना संध्याकाळच्या वेळेला मी बघितलं का स्वराच्या आहे ना ब्लाऊजला टिप मारायची राहिलेली आहे. तर उद्या आहे ना तिची दिंडी निघणार आहे. तर मग आता येथे ना ब्लाऊजला मी टिप मारायला घेतलेली आहे. तर कालच दुकानात जाऊन आहे ना पातळ पण घेऊन आलेलं आहे. तर नऊवारी पातळ आणलं आहे तिला रेडीमेड. तर मग ते रेडीमेड असल्यामुळे ना त्याला टिप मारायची राहिलेली होती. तर मी इथे टिप मारत होते तर मुलांचं बघा चाललं होतं गाड्या वगैरे खेळायचं काम. तर ते काही झोपायला गेले नाही. मला 10 वाजले होते. तर मग उशिराच लक्षात आलं का टिप मारायची राहिली. तर मग आता इथे 10 वाजता मी टिप मारायला घेतलेली होती ब्लाऊजला. तर येथे बघा छान अशी टिप मारायची झाली. तर साईडनं नाही टिप मारली, तर बटनाच्या ठिकाणी आणि ते काजे असताना तिथे मग टिप मारून घेतली उभी. तर मग चला, आता सर्व काही रेडी झालं आहे. आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. सकाळी सकाळी मग सगळीच धावपळ असते. तर मग आता इथे ना तिचं रेडी पण करायचं होतं. तर आज तिची शाळेची दिंडी निघणार होती. तर मग आता मी लवकरच उठले आणि मग आता इथे सकाळचं वातावरण बघा. पाऊस खूप चालू आहे. 2-3 दिवसापासून आहे आमच्या इथे पाऊस खूप चालू आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये ना भरपूर सगळ्याच नद्यांना आहे ना तसं सगळ्याच नद्यांना पूर पण आलेला आहे आणि सगळे काही धरणं पण भरून गेलेले आहे. त्यामुळे मग नद्यांना पण पूर आलेला आहे. पाऊस असल्यामुळे सकाळचं वातावरण पण खूप छान असं वातावरण आहे. आणि मग त्यानंतर आहे ना घरामध्ये मला मग चपात्या करायच्या होत्या. तर इथे सासूबाई आहे ना भेंड्या चिरून देत होत्या. तर मग त्या बसल्या बसल्या आता इथे ना भेंड्या चिरून देत आहे. आणि आता सासूबाई आल्यापासून आहे ना थोडीफार मला पण भाजीला त्याला मदत होत आहे. तर मग त्यानंतर इथे मला चपात्या बनवायच्या आहे. तर इथे मिस्टर स्वराला आंघोळ वगैरे घालून ना आता तिला रेडी करत आहे. तर तिचे आता थोड्या वेळ साधेच कपडे घातले आणि मग त्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर मग तिला आहे ना आवरून देणार आहे मी तिचंवालं. तर मग माझं पण बाकीचं कामं आवरत असताना त्यामुळे मग येथे मिस्टर तिची ते तयारी करून देत आहे. तर येथे बघा त्यांचं हसायचं चाललं होतं. तर मला हसत होते दोघं पण. मिस्टरांना पण स्कूल असते. तर त्यांच्या स्कूलच्या टायमापर्यंत मुलांचं पण छान असं ते आवरून देत असतात. तर मला ही जास्त मोठी हेल्प होत असते. तर स्कूलला जाण्याच्या आधी ना ते मुलांचं सर्व काही आवरत असतात. तर इथे बघा 7 वाजलेले आहे. तर मग तोपर्यंत बाकीचे पण कामं चपात्या वगैरे करून घेतलेले आहे मी. तर मग येथे मिस्टरांनी छान अशी तुळस पण स्वराला करून दिलेली आहे. तर त्यांना सांगितलेलं होतं तुळस बनवून आणा. तर मग आमच्या काही लक्षातच नव्हतं. सकाळी सकाळी आमची धावपळ झालेली होती. मिस्टरांनी माती पण आणली आणि इथे ना छान अशी तुळस पण लावून ठेवलेली आहे बघा. तर मिस्टर म्हणजे स्वराचं करायचं म्हटलं का त्यांना खूपच घाई असते. तर मग त्यांचं चाललं होतं तू पटकन आवरून दे, तिची बस येईल, तू पटकन आवरून दे. आणि मग त्यानंतर येथे मी चपात्या वगैरे झाल्यानंतर लगेचच आवरायला घेतलेलं आहे. तर येथे बघा छान असं नऊवार पण तिला नेसून दिलं आहे. तर तो नऊवाराचा ना पदर खूपच मोठा असल्यामुळे थोडासा कमरेला पण गोळा करून घेतलेला होता मी. मुलांच्या शाळेमध्ये जर काही कार्यक्रम जर असला ना तर आपल्याला पण टेन्शन असतं निम्मं. मुलांचं आवरून द्यायचं आहे, स्वयंपाक करायचा, सर्व काही असं टेन्शन येतं. मग त्यानंतर आवरल्यानंतर मुलांचं पण वेळेत आवरलं पाहिजे त्यांची बस येईपर्यंत. तर येथे मी पटपट असं स्वराचं आवरून देत होते. तिचा बसचा पण टाईम झालेला होता. मिस्टरांचं सारखं चाललं होतं तुला पटपट आवरायला लावलं होतं असं. तर मग येथे मी पण पटकन म्हणजे वेळेतच झालेलं होतं पण तरी चाललं होतं मिस्टरांचं. आणि मग त्यानंतर थोडेसे स्वराचे पण आवरल्यानंतर फोटो काढले. तर स्वराचा मूड बघा. तिला आहे ना असं काही जर घातलं तर तिला जास्त काही आवडत नाही. तर तुमचे पण मुलं अशा आहे का सांगा बरं कमेंटमध्ये. तर मला खूपच आवडत असतात मुलींना असं आवरून द्यायचं आणि छान असं त्यांनी राहायचं. मला तर खूपच आवडतं. पण स्वराचं ना तिला म्हणजे काहीच असं आवडत नाही जास्त काही ओव्हर घालायचं हे ते. पण मग कार्यक्रम असला तरच आपण पण त्यांना घालून देत असतो असं आहे. तर इथे बघा पावसाचं पाणी ना भरपूर असं पाणी ना घराशेजारी साचलेलं आहे. तर स्कूल बस पण आलेली होती. तेथून आहे ना मिस्टरांनी तिला उचलून घेतलेलं होतं. तर येथे ना सायंकाळचं आता भाजीची तयारी करायची. छान असे घरीच मी मटकी टाकलेली होती. छान असे मोड पण आलेले आहे मटकीला. आता येथे ना छान असे स्वच्छ धुवून घेतली. आता कुकरमध्येच एक शिट्टी होईपर्यंत शिजून घ्यायची. तर त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकली आणि थोडं मीठ पण टाकलं शिजायला. तर छान असं हलवून घ्यायचं आणि मग त्यानंतर कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची.
सायंकाळचा स्वयंपाक चालू होता तेव्हाच आठवलं की उद्या एकादश आहे, तर मग आता उद्या काय बनवायचं. तर म्हटलं चला थोडंसं स्वीटमध्येच काहीतरी बनवू. तर मग येथे ना भगर घेतलेली आहे मी. तर भगरीचे लाडू बनवायचे. तर मग येथे छान असं साफ करून घेत आहे भगर. त्यामध्ये काही खडे वगैरे काही असले तर बघून घेते. तर मग छान असे साफ करून घेतले आणि मग त्यानंतर आहे ना भगर साफ करायची झाल्यानंतर येथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे. आणि मग ते जाडबुडाच्या कढईमध्ये ना आपल्याला भगर छान अशी भाजून घ्यायची, पूर्ण असं फुलेपर्यंत भाजायची आहे. तर चला, तुम्हाला भगरीचे लाडू कसे बनवले ते व्हिडिओ जर बघायचा असला तर पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी नक्की लाडू कसे बनवले ते शेअर करणार आहे. तर येथे ना सायंकाळचा स्वयंपाक चाललेला आहे. तर ताई चपात्या बनवत होत्या आणि मी ना येथे भगर भाजत होते. तर मुलांचं चाललेलं होतं, त्यांना पण चहा वगैरे दिलेला होता. तर दोघं पण चहा पित होते. तर येथे छान असं आम्ही दोघी सासूबाई आणि मी येथे सायंकाळचा आहे ना स्वयंपाकाची तयारी चाललेली होती. तर त्यांना मी बोलले मी करते चपात्या, पण त्या बोलल्या मी करते, थांब किती के थोड्या आहे, तोपर्यंत तुला काय करायचं आहे करून घे. तर मग येथे मग मी भगर पण लगेचच भाजायला घेतलेली आहे. भगरीचे लाडूचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, बाय.